नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीष नाचरे. मी तुमचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी कोंडवरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता आहोत दादर स्टेशनला आणि आम्ही चाललो आहे कोकणात लांजाला. तर आज तिकडे सद्गुरू भिवाशंकर वंशवाल्यातील शाहीर आणि वस्ताद यांचा मृतपूजन समारंभ सोहळा आहे. त्यासाठी आम्ही निघालो आहे. माझ्यासोबत जय बजरंगबली नृत्यकला पथक संचातील मुलं आहेत, इकडे युवा शाहीर आहेत. तर आता आम्ही आहोत दादर स्टेशनला आणि आता आम्ही तुतारी एक्सप्रेसने जातोय आणि आपल्यासोबत विकास लांबोरे बुवा सुद्धा असणार आहेत. तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. दादरवरून ट्रेन सुटल्याने आता आम्ही निघालो आहे. मित्रांनो, आता आम्ही अडोली स्टेशनला उतरलोय आणि आता आम्ही चाललोय. तिथून आता आम्हाला गाडीने येणार आहे. चाललोय विवली केलंबे बुवांच्या घरी. टेम्पो आला आता आम्हाला न्यायला. इथून आता आम्ही पोचलोय बुवांच्या घरी. हे बुवांचं घर आहे, विकास लांबोरे बुवांचं. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि नंतर तिकडे ब्रीजपूजन आहे, तिकडे जायला निघतो. हे बुवांचं घर आहे. आता आम्ही आलो आहोत जिथे आपला ब्रीजपूजन समारंभ होणार आहे देवदे गावामध्ये. आतमध्ये छा विखाची लांबोऱ्यांची शाखा खेड शाखा अमोल चिनकटे खेड.
सकाळी रात्री ट्रेनने आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा सन्मान होते. महेश गुरु यांनी सन्मान करावा. विनायक धोपट चिपळूण शाखा यांचा सन्मान करावा. तुरेवाली शाहीर शशिकांत गुरु. शशिकांत गुरु यांचं सुद्धा आपल्या या विविध कार्यक्रमासाठी मोठे योगदान आहे. विनायक धोपट. यानंतर किरबेड शाखा शाहीर संतोष कोलापटे यांचा सन्मान शशिकांत गुरु यांनी करावा. नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे आणि त्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वैयक्तिक माझ्यातर्फे आमचे गुरुवर्य नारायण गुरुराव त्यांचा मी वैयक्तिक सत्कार करणार आहे. तुम्ही यायचं पुढे या. आणि हा सत्कार माझे शिष्य संतोष कोलापटे व विकास लांबोरे करतील. पण यावर्षी आमचे लाडके सर्वांचे चंद्रकांत गुरव चंदूबुवा थोडक्यात यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी माझी भेट घेतली. माझ्या ऑफिसला जाऊन माझी भेट घेतली आणि म्हणाले अशी अशी कल्पना आहे, काय करूया. मी थोडासा विचार केला आणि त्यांना ताबडतोब ग्रीन सिग्नल दिला. म्हटलं करायचं. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम इथं एक उत्कृष्टरित्या असा पार पडला गेला आणि त्यामुळे 90% योगदान आमचे सर्वांचे लाडके शाहीर चंद्रकांत बुवा गुरव यांचं आहे. त्यामुळे मी वैयक्तिक असा त्यांचाही सत्कार या ठिकाणी शालश्रीफळ देऊन करणार आहे. तर त्यांनी पुढे यायचं आहे आणि सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार प्रमोद गुरव करतील. यानंतर जसं इथे सत्कार होतीलच, मी थोडक्यात वंशावळ माझ्यापेक्षा ज्येष्ठ आमचे आताचे मधुकर जे बोलले, मला तेवढा अभ्यास नाही आहे, परंतु वंशावळ माहिती असावी. वायदेशी कुडाळगाव असे बाबू रंगले, त्यांचे कृष्ण सखाराम सासवडकर, सदू आत्माराम नेवेकर आणि त्याच्यानंतर गोविंदचे 3 फाटे, गोविंद शंकर दौलत. एक तुमचा आमचा फाटा राहिला, एक भाईराईंकडे, हे तुमचा तो एकच फाटा. अशी गोविंद दाखव, गोविंद वाडगाव आणि पिराजी तशी कवन होती. कवी पिराजी कवन करतो मुर्शिगाव, गजापूर अशी वंशावळ आहे. आणि वंशावळ सांगताना भिवा शंकर, भिवा हे मामाबाजी, भिवा आमची बयो आजी त्यांचे सुपुत्र
आणि त्यांचे सुपुत्र आता दसऱ्याची गुरु इथे आलेले आहेत आणि मामांची शंकर मामा ज्याला मामाच म्हणायचे त्यांची कन्या पण इथे आली असे मामा भाचे आणि त्याच्यानंतर निळू यशवंत आणि नारायण लक्ष. त्याच्यामुळे ही थोडक्यात मी परिचय करून दिलाय. मी विनंती करतो गुरुजी आताच अंकुश बुवा नामांकित शाहीर यांचं आगमन झाले आहे. स्वागत त्यांचा सन्मान होतोय. सन्मान करतील नारायण बुवा. ज्येष्ठ शाहीर ज्यांनी आकाशवाणी सुरुवात केली आकाशवाणीपासून आज तगायत ते डबल वारी सुद्धा करण्याची त्यांची उमेद आहे. आज मला वाटतं वय वर्ष 75 असेल ना रामाने भाऊ 72 वयाचा आज हा शाहीर कोचरी गावातून खास या कार्यक्रमासाठी एक फोन केला आणि ते आज हजर झाले. आज मुंबई रंगमंच आणि गावखेडे याच्यामध्ये आज जे नाव झळकतंय ते म्हणजे विकासजी लांबोरे. ही संकल्पना सर्वांचीच होती पण याच्याबरोबर खालीचा वाटा सुद्धा आमच्या विकास बुवांचा पण आहे आणि त्यांनी खरोखर मोठे योगदान या कार्यक्रमात दिले आणि त्यांनी खेडपासून दापोली ते संगमेश्वरपर्यंत आपली शिष्यमंडळ पण त्यांनी घेऊन आले. आज त्यांचं नाव खरोखर त्या रंगमंचावर गाजतंय. अशा शाहिराचा सन्मान होतोय. म्हणजे मी म्हणतो नारायण बुवांनी त्यांना सन्मानित करावं. तो तारफे दिलाय फोन. नमस्कार. त्याचप्रमाणे आताच आमचे आदरणीय गुरुवर्य पंधेरे बुवा यांनी सांगितल्याप्रमाणे तसंच हरमले गुरुजी यांनी जे आभार व्यक्त केले त्या आभारामध्ये आभारामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी झालेल्या ब्रीजपूजन सोहळ्याचं सर्व सूत्रसंचालन आणि सहकार्य त्या देवदेगावचे आमचे लाडके आदरणीय चंदूबुवा यांनी केलेलं आहे आणि भरपूर अशी मेहनत त्यांनी केली. आम्ही सहकार्य केलं फक्त फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून पण बाकीचं सर्व सहकार्य हे त्यांनीच केलं. असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय चंदूबुवा गुरव यांचा या ठिकाणी सर्व शिष्यवर्ग मिळून सत्कार करणार आहे. बाबुरंगले घराण्यातील गुरुवर्य नारायण बुवांचे सर्व शिष्य वर्ग यांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्व शिष्याने यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. विकासजी लांबोराने विनंती करतोय त्यांनी आपल्या शुभेच्छापद भाषण करावं. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. ह्या ज्या ओळी महाराष्ट्रात दिल्या, संत सजनी दिल्या. मी धनगरवाड्यातून आहे. कालपर्यंत गुरु ढोरा आम्ही सांभाळणार आहे आणि आम्हाला शक्तित्राचं आयुष ज्याने शिकवलं ते माझे विशाल लांबोरे, माझे बबन लांबोरे आणि ज्यांच्यामुळे मला नारायण गुरु सारखा माणूस मिळाला, भीष्माचार्य मिळाले. या सर्वांना मानाचा मुजरा करू, नमस्कार करू. आज शिवशंभोचं प्रीत ते तुऱ्याचं साजाचं प्रीत या ठिकाणी पुजलेलं आहे.
आम्ही भिवा माऊलींना पाहिलं नाही, आम्ही शंकर माऊलींना पाहिलं नाही, पण शंकर माऊलींची कन्या आमच्या आई आल्या आहेत, दशरथ माऊली आले आहेत. अनेक लोक आम्ही म्हणतो की मोठे मोठे गार केले गंमतमध्ये, पण खऱ्या अर्थाने मोठे मोठे गार करणारे आमचे चंद्रकांत गतार माऊली आहेत, बाबा पंधेरे आहेत, लोलके माऊली आहेत, अंकुश माऊली आहेत, सगळे अनेक मंडळी आहेत, त्यांची कोणाची नाव नाही घेणार. एकच आहे की लय भारी वाटतंय, ह्याच्या पलीकडे मी काही बोलणार नाही. म्हणजे आजचा दिवस आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. भिवा शंकर आमच्यातून आमचे सद्गुरू निघून गेलेले असले तरी आज दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, लांजा, राजापूर 6 तालुक्यांची शिष्यमंडळी ह्या आमच्या ब्रदा ठिकाणी आलेल्या आहेत. अख्खा म्हणजे आमचा रत्नागिरी जिल्हा आलेला आहे. हे तप, व्रत, वसा हा आयुष्यभर अनंत राहावा आणि आमच्या गुरुवार आशीर्वाद कायम मिळावेत, राहावेत. आणि ह्या कार्यक्रमाला मी घरचा सदस्य म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद विकासजी. आजचे कार्यक्रमाचे आमचे गुरुवर्य यांनी आम्हाला संबोधित करावं. गुरुवर्य नारायण बुवा. आज या ठिकाणी सर्व कलकीवाले बी आलेले आहेत, तुरवले पण आहेत, आमचे शिष्य पण आहेत. आज या ठिकाणी 25 ते 30 वर्ष हे वृद्ध पूजन मी इकडे करत असतो, एक माहिती सांगितलंच आहे. तसंच वृद्ध पूजन म्हटलं नुसतं वृद्ध पूजन असं अर्थ नसतो, याला 4 शिष्य मंडळी सकाळला लागतं, त्याचा शोभा असतो. या त्या ठिकाणी लांबोरे शाहीराज नारायण गाजलेले विकास लांबोरे चंद्रगुरव यांना 2 वर्ष सतत माझ्या पाठीस लागून सांगितलं आपली सर्व मंडळी एकत्र करूया आणि वृद्धपूजन करून घ्या. तर तुम्ही जर बीजेपीने करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे ना. सर्व शिष्यमंडळी येऊन करत असाल तर मग आपल्या बाबूला घरायचं, आपल्या नावाची चांगलं उद्योग करा, हे मला त्याचा आनंद वाटतो. काय तसं आज ठिकाणी सर्व मिळून तुम्ही केलं त्याबद्दल मला खूप आनंद वाटलेला आहे. मी असे थांबते. अच्छा. जन्म मरणाच्या व्याधी व्याधी
पंच प्राणपाता आंब्याची पाने उजनी माडाला पंच प्राणपाता आंब्याची पाने उजनी माडाला मित्रांनो, हा जो ब्रीदपूजनाचा कार्यक्रम होता तो सर्व गुरुवर्य शिष्यमंडळींच्या उपस्थितीत व्यवस्थित पार पडला. इतर हा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला आणि त्यानंतर आम्ही आमचे वस्ताद विशाल लांबोरे बुवा यांच्या घरी गेलो आणि आम्ही गावावरून आम्हाला निघायला खूप लेट झाला, त्यामुळे व्हिडिओचा एंड करायला सुद्धा विसरलो होतो. आणि काल जेव्हा आम्ही सकाळी गेलो तेव्हा आमच्या शार विकास लांबोरे बुवांच्या आईने आमची आंघोळीची सोय, जेवणाची सोय केली होती. आणि परत संध्याकाळी आमचे सचिन दादा कोलापटे यांच्या आईने आमच्या जेवणाची सोय केली. तर आम्ही त्यांचे जय बजरंगबली नृत्य कला पथकाच्या वतीने आभार मानतो.